इकडून तोंड काढेल. हा एका गेलं कुठे घरात स्टिक काही नाही आणलं. काही नाही आणलं घरी जायला ऐ तू बाहेर ये. आता तोंड काढलं तू बाहेर जाय ना. आज साप येत बाहेर जाय. तर बाहेर आज साप येत तिकडे भाई तू सांगू नये कळत नाही. ते बाळाचं आहे येतोय घरी जायला होतं आता तू जाय तिकडे बाहेर. जा बाहेर ते धरीन. धर याच्या खेळ धर. तर नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय शिवराय. नाही का नाही का दामनी तर आज आम्ही जांभळवाडी येथे आमचे मित्र बाळूमामाचे सेवेकरी जबाजी शेख यमनर यांच्या घरात साप आहे. तर कोणता साप आहे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर जबाजी शेख यमनर यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप असं स्वागत, कारण त्यांच्यामुळं छोटीशी सेवा करण्याची संधी भेटली आहे. इकडून तोंड काढेल. धामिनी जातीचा साप आहे. तर असे साप पाऊस झाल्यामुळं त्यांच्या फुलामध्ये पाणी जातं आणि बाहेर पडतात आणि असे घराच्या आजूबाजूला येऊन बसतात बिटकी उंदीर खाण्यासाठी. तर बीट असे साप येऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आजूबाजूला जे गवत वगैरे वाढत आहे त्याच्यावरती तणनाशक मारा आणि जे जुनं सामान असतं ते घरापासून ठेवा, जेणेकरून त्या ठिकाणी उंदीर बिटकी नाही आले की उंदीर नाही आले तर असे साप येणार नाही. धामिनी सर्वांनी काळजी घ्या. आज घरात कोणतीही वस्तू उचलताना पहिल्यांदा पूर्ण लक्ष द्या आणि तरच हात घाला, कारण ते शिकारीसाठी बसतात आणि आपण ज्यावेळेस उंदीर किंवा बिटकी म्हणून पकडतात. आमचे मित्र त्यामुळे खूप असा मोठा सापाला जीवनदान भेटलेला आहे. तुम्ही पण वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा, कारण अशी वन्यजीव वाचले तर जंगल झाड तोडायचे लोक थांबतील त्यांच्या भीतीमुळं, आणि जंगल झाड वाचले तर आपण वाचू, कारण झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन भेटतो, पाऊस पाणी भरपूर होतो. म्हणून प्रत्येक जणांनी पाऊस चालू आहे कमीत कमी एक झाड लावण्याचा प्रयत्न करा. आणि हा असा साप मुद्दाम त्रास देत नसतो, त्याला त्याच्यावर पाय पडला किंवा आपण मारण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जीव वाचवण्यासाठी तो चावा घेण्याचा प्रयत्न करतो. चुकून दमून झाला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा. असं तंत्रमंत्र झाडपाला याच्या फांद्यात पडू नका असं शिकतो ना. आणि पूर्णपणे बिनविषारी साप आहे, पण तरी भीती पोटीमुळे त्याला पकडून पाय नाही पडला पाहिजे बंधारा का. हा मग त्याला पॅक करत आहोत.
अगरबत्ती आहे ना बघ. चल, काही बरं. बाई, आम्हाला पूर्ण होते. कोण बोले? आणू कधी? बरोबर ना. या. हे काय पोर आहे? बारक्या पोरीना. हा का? बाकी पोरं मी इकडे होतो. हा. भाजीपाला होता ना मी इथपर्यंत मी आले मला म्हणली एक पण तू धर एक पण मी धरते आणि तिने पाहिजे मोठ्याने आरडली ते तो कस काय पाहिला तो आबा हा कुठं होतं कुठं इथं करा पण कस काय पाहिलं मला होतो